श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर चला, आज आहे होळी आणि होळीचा ब्लॉग टाकायला मला थोडा उशीर झालेला आहे. तर चला, होळी म्हटलं की सगळ्यांच्या घरोघरी पुरणपोळी हा नैवेद्य असतोच. पण कसं आहे ना मैत्रिणींनो, आमच्या गावाकडे फक्त होळीला शेवाळ्या आणि फुनके असतात. आता फुनके म्हटलं की तुम्हाला वाटेल हा फुनके काय प्रकार आहे, तर मिक्स डाळींचे असतात. तसंच तर प्रत्येक गावाकडे ते बनवले जातात, पण प्रत्येकाच्या बोलायचा शब्द हा वेगवेगळा असतो म्हणून ते ओळखत नाहीत. पण मी कधी तुम्हाला शेअर केलं ना, तर तुम्ही ओळखून घ्याल. तर हा पदार्थ आपणसुद्धा बनवतो, म्हणून फक्त बोलायचा शब्द वेगवेगळा असतो म्हणून आपण ओळखत नाही. आणि तसंच तर आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीच हा नैवेद्य असतो. खाली होळीलाच हे शेवाळे आणि फुनके बनवतात. आणि चला, माझा स्वयंपाक झालेला होता आणि मला बघायची होती बाहेरची तयारी तर कितवर आलेली आहे म्हणून, कारण ताट पण बनवायचा होता पूजेसाठी. आणि थोड्या भज्या मी तळून घेतल्या, कारण पूजेला लागत होते म्हणून तेवढे. आणि नंतर जेवायच्या वेळेस मी तळून घेणार आहे. किचन बघा किती खराब झालेलं होतं. आता पुरणपोळी म्हटलं आणि किचन छोटं असलं की कितीही राडा होतो, पण ते आवरत बसलो तर मग उशीर पण होतो. म्हणून एकदा स्वयंपाक आवरून घ्यायचं आणि नंतरच ते काय काम काढायचे ते मी करत असते. बघा, माझं इथं ताट तयार झालेला होता. तुमच्याकडे कशी होळी असते ते मला नक्की सांगा. आणि चला, आता होळीची माझे ताट पण तयार झालेलं आहे, नैवेद्य काढून झालेला आहे. आणि चला, आता पूजा कशी करतात ते तुम्हाला दाखवतेच. आणि होळी आमच्या दारातच आहे, जास्त मोठी नाही, छोटीशीच आहे. तर चला मग. हे नारळ तसेच ठेवायचे का बाय? तिन्ही पण फोडायचे ना? तर बघा, अशी आमची छोटीशी पूजा झालेली होती. आणि तसं बघायला गेलं तर आमच्या गावाकडे म्हणजे गावात असंच सगळे मिळून, म्हणजे गावातली सगळ्यात मिळून एकच होळी बनवली जाते. आणि तिथं शक्यतो लेडीज जात नाही, जेंट्स लोकही जातात आणि नैवेद्य जेंट्सही घेऊन जातात, लेडीज जात नाहीत. आणि प्रत्येकाच्या घरी नैवेद्य बनवलेलाच असतो, पण गाव मिळून एकच होळी असल्यामुळे सगळेजण तिथंच जातात. आणि बघा, कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. प्रत्येक गाव म्हटलं की प्रत्येक चालीरीती ह्या वेगळ्या असतात, फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि बोलायचा हा शब्द असतो तो सुद्धा वेगवेगळा असतो, म्हणून आपण बरेच गोष्टी समजून घेत नाही. आणि बघा, हे आमचा छोटासा ब्लॉग होळीचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मला एक खराब वाटत होतं की मी आज साडी घातली नाही. मी एरवी साडी घालते आणि सणासुदीला साडी घातली नाही, म्हणून थोडं मनाला कुठंतरी कमी वाटत होतं. पण वेळ पण म्हणजे ह्या वर्षी पाहिजे तेवढं सगळ्यांच्या मनाला उल्हास नव्हता. आणि पाहिजे तेवढं आम्ही उल्हासाने तयारीसुद्धा केली नाही. जशी झाली तशी आम्ही पूजा केली. आणि बघा, ही आमची होळी किती छान आणि कलरफुल आहे. तर चला, आणि आमचं छोटंसं रंगपंचमी, मी आणि माझी मुलगी. चला, ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.